नमस्कार, मी ॲडव्होकेट वैशाली कोराटे बोलते आहे. आपण माझे सर्व व्हिडिओ बघत आहात. आपल्याला माझी माहिती कायदेशीर सांगितलेली आवडते आहे. आपल्याला कायदेशीर नॉलेज मिळतं आहे आणि बरीच लोक मला कॉमेंटमध्ये मेसेज देखील करत आहेत. यासाठी मी सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते, आभार मानते. आणि आज मी तुम्हाला 7/12 उतार्यावर नाव कसं करायचं किंवा टाकायचं याबद्दल कायदेशीर माहिती सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका. आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. सर्वप्रथम आपण काय बघणार आहोत ते बघा. 7/12 म्हणजे नक्की काय? तर 7/12 उतारा हा जमिनीचा मालकी हक्क आणि पीक नोंद दाखवणारा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. महाराष्ट्रामध्ये ही नोंद महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 अंतर्गत ठेवली जाते. नाव टाकण्यासाठी कोणत्या परिस्थितीत अर्ज करावा लागतो ते पाहूया. 7/12वर नाव खालील कारणांमुळे तुम्ही टाकले जात असते तुमचं. तर खरेदी विक्री, जर तुम्ही जमीन खरेदी केली असेल आणि तुमच्याकडे नोंदणीकृत खरेदी असेल, नोंदणी कार्यालयात रजिस्टर केलेलीच, तर त्यावरून तुमचं नाव लावता येतं. मालकाचा मृत्यू झाल्यास वारसांनी अर्ज करून नाव टाकावे लागते. जर जमीन दानपत्राने मिळाली असेल तर 7/12 नाव टाकले जाते. 7/12वर तुमचं नाव टाकलं जात असतं. वाटप पत्राने 7/12वर नाव टाकले जाते. तसंच संबंधित तलाठी कार्यालयात फेरफार अर्ज हा द्यावा लागतो. आवश्यक कागदपत्रे ते जोडावी लागतात. त्यात खरेदी खत, तसंच वारसा प्रमाणपत्र, मृत्यू दाखला, आधार कार्ड आणि 8 उतारा हे सगळं लागत असतं. तलाठी फेरफार नोंद घेऊन नोटीस काढतात. 15 दिवसांमध्ये हरकती नसल्यास नाव मंजूर केले जाते. ही प्रक्रिया फेरफार कलम 149 आणि 150 अंतर्गत केली जाते. 7/12वर नाव लागणे म्हणजेच पूर्ण मालकी हक्क सिद्ध होतोच असं नाही. मालकी हक्काचा मुख्य पुरावा म्हणजेच नोंदणीकृत खरेदी खत, जे रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908 अंतर्गत नोंदवले जाते. जर कोणाची हरकत असेल तर प्रकरण हे तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे हे जात असतं. फेरफार पूर्ण झाला की ते ऑनलाईन तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला फेरफार पूर्ण झाला की नाही तुम्हाला ऑनलाईन तपासता येत असतं. जमीन व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा, नीट लक्ष देऊन सगळी प्रोसेस करा. ही 7/12 उतार्याबद्दल मी तुम्हाला कायदेशीर माहिती सांगितली आहे. आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर देखील करा. धन्यवाद.